नाही, जेव्हा हा प्रकार झाला तर मी पहिला फोन बाळासाहेब थोरातांना केला. कारण आज बाळासाहेब थोरात हे राहुल गांधीच्या एकदम कुटुंबातलं व्यक्ती म्हणून त्यांना ओळखला जातो. तर बाळासाहेबांनी ताबडतोब राहुल गांधींच्या कानावरती ही घटना सांगितली आणि मामा पगारे हे गेली 50 वर्षापासून निष्ठेने माझ्याबरोबर काम करीत आहेत. निस्वार्थपणे त्यांचं डोंबिवलीमध्ये चांगलं मोठं काम आहे. त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार घेतलाय आणि त्यांच्यावरती हा प्रसंग ओढावलेला आहे. तर राहुलजींनी लगेच सांगितलं का मला बोलायला द्या. राहुलजी मला बोलले, "मामा डरो मत, पूरा कांग्रेस पार्टी आपके साथ में है. अन्याय खिलाफ आप लढते रहो, मैं तुम्हारे साथ है." एवढे राहुल गांधींनी मला आश्वासन दिलं आणि मला पक्की कल्पना माझ्या मनाला पूर्ण शाश्वती आहे, की जेव्हा राहुल गांधींचा मुंबईमध्ये दौरा होईल, त्यावेळेस आठवणीने राहुलजी माझी आठवण करून मला याबद्दल विचारणा करतील, एवढं मी निश्चित सांगू शकतो. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.